युतीच्या बटेंगे तो कटेंगेला बचेंगे तो और भी लढेंगे, झुंजेंगे और जीतेंगे असे आघाडीचे सणसणीत उत्तर। भोसरीत तुतारी अशी वाजवा की कमळाची एकही पाकळी शिल्लक राहता नाही। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। भोसरीच्या आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी स्थानिक खासदार शिरूरचे डॉक्टर अमोल कोल्हे यांची चिखलीत रविवारी दिनांक 17 रोजी रात्री जाहीर सभा झाली। त्यात त्यांनी गव्हाणेंचे प्रतिस्पर्धी युतीतील भाजपचे उमेदवार महेश लांडगे व यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर तुफान टीका केली। योगींच्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याला त्यांनी बचेंगे तो और भी लढेंगे, झुंजेंगे और जीतेंगे भी असे प्रत्युत्तर दिले। तर भोसरीत अशी तुतारी वाजवा की कमळाला एकही पाकळी शिल्लक राहता कामा नये असे म्हणत त्यांनी लांडगेंवर हल्लाबोल केला। आपल्या अवघ्या 10 मिनिटांच्या भाषणात खासदार कोल्हेंनी सभेचे रूपच पालटून टाकले। दररोज रात्री 10 वाजता प्रचार बंद होतो। खासदार कोल्हेंचे त्यापूर्वी फक्त 10 मिनिटे अगोदर सभास्थानी आगमन झाले, पण या अल्प वेळेत त्यांनी जोरदार बॅटिंग केली। रविवारीच भोसरीत योगींची सभा झाली। त्यात त्यांनी अपेक्षेनुसार बटेंगे तो कटेंगे ही आपली घोषणा दिली। तिचा समाचार घेताना बटेंगे तो कटेंगे हे विष गंगा यमुनेच्या खोऱ्यात उगवते। इकडे महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कातळात मात्र बचेंगे तो और भी लढेंगे आणि झुंजेंगे और जीतेंगे अशा घोषणा होतात असे कोल्हे म्हणाले। तसेच काँग्रेस राजवटीत देशाचा नाही तर फक्त गांधी घराण्याचा विकास झाला अशी टीका योगींनी केली होती। त्याचा तसाच खरपूस समाचार घेताना त्यांनी भोसरीतही फक्त एकाच कुटुंबाचा विकास झाला असे नाव न घेता आमदार लांडगे कुटुंबावर हल्लाबोल केला। 184 सातबारे यांनी केले असे सांगत त्यांनी त्याची चवडच दाखवली। त्यामुळे भोसरी वाचवा, सातबारा वाचवा अशी घोषणा कोल्हेंनी दिली। आमदार लांडगेंवरील कडाडून हल्लाबोल सुरूच ठेवताना स्वतःला भगवेधारी म्हणणारे इतके भ्रष्टाचारी असतील असे वाटले नव्हते असे खासदार कोल्हे म्हणाले। पूर्वी बकासुराला गाडाभर अन्न लागायचे, आता भोसरीतील या वृत्तीला भंगार, कचरा, प्लास्टिक, टेंडर असे सारे काही चालतं अशी कडवट टीका त्यांनी केली। 20 तारखेनंतर बघून घेतो या आमदार लांडगे यांनी जाहीर सभेत नुकत्याच दिलेल्या धमकीवर बोलताना उतू नका, मातू नका, गर्वाचे घर खाली झाल्याशिवाय राहत नाही असे आपल्या भाषेत आणि स्टाईलमध्ये त्यांनी सुनावले। महाराष्ट्रात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहे, हा कसला विकास? उद्योग राज्याबाहेर जाऊन रोजगार हिरावले जात आहेत, हा कसला विकास? अशी घणाघाती टीका त्यांनी युती सरकारवर केली। विकासावर बोलता येत नाही म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली, पण ते एका हाताने देताना 10 हाताने काढून घेतात याकडे त्यांनी लक्ष वेधले। चाय पे शुरू हुई चर्चा, गाय पे अटक गई असा टोलाही लगावला। बरोबर 10च्या ठोक्याला त्यांनी भाषण थांबवले। योगींची घोषणा आणि त्याला उत्तर म्हणून खासदार डॉक्टर कोल्हेंची प्रतिघोषणा यावर आपल्याला काय वाटतं? भोसरीत तुतारी वाजणार की कमळाच्या पाकळ्या झडणार? यावर आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।